Hello friends, today we are going to learn English workshop of poem 2.3 The Little River, which is written by रवींद्रनाथ टागोर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील कविता 2.3 द लिटल रिव्हर या कवितेचा वर्कशॉप बघणार आहोत. त्याचे दोन भाग केलेले आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 1 बघणार आहोत आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पार्ट 2 बघणार आहोत. चला तर मग वही, पेन आणि पुस्तक घेऊन बसायचं आहे. आर यू रेडी? लेट्स गेट स्टार्टेड. इंग्लिश वर्कशॉप. क्वेश्चन नंबर फर्स्ट. ए. नेम द फॉलोइंग फ्रॉम द पोएम. कवितेतनं खाली विचारलेल्या गोष्टींची आपल्याला उत्तर लिहायची. हिअर इज आस्क 2 ट्रीज. कवितेत उल्लेख केलेल्या किंवा कवितेच्या ओळीमध्ये आलेल्या 2 झाडांची, वृक्षांची नावं आपल्याला यात लिहायची आहेत. द आन्सर इज मँगो अँड पाम ट्रीज. सेकंड, 2 ॲनिमल्स. 2 प्राण्यांचा उल्लेख आलेला आहे. द ॲनिमल्स आर काऊज अँड जॅकल्स. थर्ड, 2 सीझन. 2 ऋतू, समर अँड रेनी सीझन. 2 नॉन इंग्लिश वर्ड्स. इंग्रजीत नसलेले मराठीतले शब्द जे या आपल्या कवितेत वापरले आहेत, असे 2 शब्द नॉन इंग्लिश म्हणजे इंग्रजीमध्ये त्यांचा अर्थ नाही, म्हणजे मराठीतून जसे तसे भाषांतरित करून घेतलेले आहेत. वन इज आषाढ अँड अनदर इज गमछा. नेक्स्ट, 2 डिफरंट टायमिंग्स ऑफ द डे. दिवसाचे 2 वेगवेगळे अशा प्रकारचे समयसूचक किंवा वेळदर्शक अशा प्रकारचे शब्द आलेले आहेत. तर ते शब्द कोणते आहेत ते लिहायचे आहेत. द वर्ड्स आर डस्क अँड डॉन. बी घटकाकडे आपण वळणार आहोत. पीक फ्रॉम द पोएम वर्ड्स दॅट डिस्क्राईब साऊंड्स. म्हणजे कवितेमध्ये असे काही शब्द आले की जे ध्वनीशी निगडीत आहेत. त्यातली आन्सर्स आपण बघणार आहोत. चर्पिंग, हाऊल, बॅबलिंग अँड स्वर्स. दीज आर द वर्ड्स which is describe sounds. C. Speak out words that describe the flow of the river water. नदीच्या प्रवाहाचा भाग ज्यातून उल्लेख केला जाईल असे काही प्रवाहाशी संबंधित शब्द आपल्या कवितेत आलेले आहेत. तर ते शब्द कोणते आहेत ते आपल्याला शोधायचे आणि लिहायचे आहेत. स्पीक आउट वर्ड्स म्हणजे कवितेतून ते शोधायचे आहेत कवितेच्या ओळीमधनं. त्यामध्ये फर्स्ट वर्ड इज meanders, in spate, strong current and muddy torrent. These are the words. Now write this carefully and turn over the next slide. आपण पुढच्या स्लाइडकडे जाणार आहोत. तत्पूर्वी हे सर्व व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे आणि लिहिलेलं आपण आपल्या अभ्यासक्रमासाठी चांगला भाग लक्षात ठेवायचा आहे. क्वेश्चन नंबर सेकंड. ए. फाइंड आउट 5 लाइन्स फ्रॉम द पोएम दॅट कंटेन द फिगर ऑफ स्पीच. ॲलिट्रेशन. मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला कवितेतील 5 ओळी निवडायच्या आहेत आणि त्या लिहायच्या आहेत ज्यामध्ये अनुप्रास अलंकार असेल. तर अनुप्रास अलंकार मध्ये आपण बघितलेलं आहे की शब्दांची पुनरावृत्ती, अक्षराची पुनरावृत्ती होत असते आणि त्या शब्दांना अंडरलाईन द इनिशियल साऊंड्स ऑफ वर्ड्स रिपीटेड इन ईच ऑफ द लाईन्स. आणि तो शब्द किंवा ते अक्षर त्याच्याखाली आपल्याला अंडरलाईन करायची की जे पुन्हा पुन्हा रिपीट झालेलं आहे. त्या ठिकाणी तुम्ही उदाहरण बघितलं तर त्यामध्ये अंडरलाईन केलेले वर्ड्स हे ॲलिट्रेशनचे एक्झाम्पल्स आहेत. अँड, काऊज अँड कॅट्स
कॅन क्रॉस विथ इज. या ठिकाणी काऊचा सी, कॅटचा सी आणि क्रॉसचा सी या प्रत्येक शब्दाखाली अंडरलाईन केलेले आहे. जेव्हा अक्षराची पुनरावृत्ती होते त्यावेळेस अनुप्रास अलंकार होतो हे लक्षात ठेवायचं आहे आणि व्यवस्थित हे लिहून घ्यायचं आहे. सेकंड एक्झाम्पल बघूया. नो साईन ऑफ स्लाईम, द सँड्स शाईन ब्राईट. इथे साईन, स्लाईम, सँड, शाईनच्या खाली अंडरलाईन केली प्रत्येक अक्षराच्या सुरुवातीला. गर्ल्स अँड बॉईज बाथ क्लोज टू द बँक. बी 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 खाली अंडरलाईन आहे, म्हणजे हे अनुप्रास अलंकाराचे एक्झाम्पल्स आहेत. अँड डस्क अँड डॉन वन्स देअर बाथ इज डन. डस्कचा डी, डॉनचा डी आणि डनचा डी हे रिपीट झालेले अक्षर असल्यामुळे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. द इयर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे नंबर 5. दे डीप वॉश क्लॉथ्स टू ट्रॅप स्मॉल फिश. टूचं टी आणि ट्रॅपचं टी या ठिकाणी शब्दांची पुनरावृत्ती झालेली आहे. नेक्स्ट बी पार्टकडे आपण वळणार आहोत. पिक आउट 4 लाईन्स दॅट कंटेन द फिगर ऑफ स्पीच ऑन मॅट पिया. म्हणजे ध्वनी अलंकार ज्यात दडलेला असेल, ध्वनीशी संबंधित असलेले शब्द या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आणि त्याला अंडरलाईन करायचे, कवितेच्या ओळीतून ते शोधायचे आहेत. फर्स्ट एक्झाम्पल इज चर्पिंग मैनाज थ्रू दॅट साईट. या ठिकाणी चर्पिंग, चिवचिव असा आवाज करणारा शब्द हा ध्वनीशी निगडीत आहे, त्यामुळे या ओळीमधील अलंकार हा ऑन मॅट पिया आहे, म्हणजेच ध्वनी अलंकार आहे. द जॅकल्स हाऊल इज हर्ड देअर ॲट नाईट. हाऊल हे याचं एक्झाम्पल आहे. नेक्स्ट, द इयर इज राईप विथ बॅबलिंग साऊंड्स. बॅबलिंग हा ध्वनीशी संबंधित असल्यामुळे तो ऑन मॅट पियाचं एक्झाम्पल आहे. ॲज द मडी टॉरंट स्वर्स अलॉंग. स्वर्स हा सुद्धा ऑन मॅट पियाचं एक्झाम्पल आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. रिअरेंज द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये एकतर वेगळ्या लेटरने सुरू होणारे शब्द दिलेले असतात किंवा सेम लेटरने सुरू झालेले असतात. मात्र ज्यावेळेस सेम लेटरने सुरू झालेली अक्षर असतात तर अशा वेळेस पहिलं अक्षर जर कॉमन असेल तर सेकंड पुन्हा ABCDच्या क्रमाने घ्यायचं. सेकंड कॉमन असेल तर थर्ड परत त्या क्रमाने घ्यायचं. थर्ड कॉमन असेल तर फोर्थ त्या क्रमाने घ्यायचं. अशा स्वरूपात तुम्ही अल्फाबेटिकल वर्ड्स अरेंज करू शकतात. या ठिकाणी 3ही एक्झाम्पल्स आपण सोडून घेतलेले आहेत. काळजीपूर्वक बघा. एखादं मागे पुढे जर असेल तर ते तुम्ही यू कॅन करेक्ट इट. थँक यू. हॅव अ नाईस डे.